जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील जलधारा धबधबा ओसंडून वाहतोय। उंच कड्याच्या डोंगरावरून खळखळून वाहणारा धबधबा, दाट धुकं यामुळे हिरवागार निसर्ग चांगलाच बहरलाय। नाशिकच्या गोदावरी नदीला आलेला पूर आता ओसरल्याचं चित्र आहे। काल संध्याकाळपासून या परिसरात पाऊस नसल्याने पाण्याचा प्रवाह आता कमी झालाय। अहिल्यानगर जिल्ह्यात पावसामुळे शेतीला मोठा फटका बसलाय। वादळी पावसानं 863.29 हेक्टर क्षेत्रावरील पिकं आणि फळबागांचं नुकसान झालंय। जवळपास 1,500 शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसलाय। पुण्याच्या खडकवासला धरण साखळीमध्ये एका दिवसात 1.5 टीएमसी पाणीसाठा वाढलाय। खडकवासला धरण साखळीमध्ये 9.8 टीएमसी पाणीसाठा जमा झालाय। नाशिकमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणामध्ये 22,345 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नागपूर जिल्ह्यामध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस न पडल्यानं शेतकरी वर्ग चिंतेत पडल्याचं पाहायला मिळतंय। 100 मिलीमीटर पाऊस होईपर्यंत पेरणी न करण्याचा सल्ला कृषी खात्यानं दिलाय। तर काही दिवस पेरणी झाली नाही तरी नुकसान होणार नाही। खरीप पेरणीसाठी अद्यापही संधी शिल्लक आहे असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय। साताऱ्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। महाबळेश्वर ते पोलादपूर जोडणारा आंबेनळी घाट संध्याकाळी 7 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय। पिंपरी चिंचवड शहरात मध्यरात्रीपासून संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। पवना इंद्रायणी या नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। तर चिंचवड गावातील मोर्या गोसावी समाधी मंदिरातही पवनेचं पाणी शिरलंय। मुसळधार पावसामुळे अलमट्टी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून अलमट्टी धरणातून 70,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग कृष्णा नदीपात्रात करण्यात आलाय। उल्हासनगर शहराला मुसळधार पावसाचा फटका बसलाय। शहराच्या विविध भागात 3 मोठी झाडं उन्मळून पडल्यात। कॅम्प नंबर 4च्या ओटी सेक्शन भागात रस्त्यावर उभ्या असलेल्या कारवर झाड कोसळलं। सुदैवानं कारमध्ये कुणीही नसल्यानं जीवितहानी टळली। राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला असून अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळतोय। मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती। तर इतर भागातही पावसाचा जोर कायम होता। पुढील 4 ते 5 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। गेल्या 2 दिवसांपासून राज्यात पावसाची संततधार सुरू आहे। मुंबई, ठाण्यासह नाशिक, पुणे आणि पालघर जिल्ह्यात पावसानं अक्षरशः हाहाकार माजवलाय। मुंबईला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून तुफान पावसाचा इशारा देण्यात आलाय। आषाढी एकादशीनिमित्त राज्यातील कोणत्याही गावातून 40 अथवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी एसटी बस उपलब्ध करून देण्यात आली आहे। यासाठी राज्यमार्ग परिवहन महामंडळाकडून गाव ते पंढरपूर ही विशेष सेवा सुरू केली आहे। संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुण्याकडे मार्गस्थ झालाय। पहिला मुक्काम सकाळी पिंपरी चिंचवड शहरातील विठ्ठल मंदिरात, तर दापोडी इथे दुपारचा मुक्काम करून सोहळा पुण्यामध्ये दाखल होणार आहे। पुण्यातील नानापेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात या सोहळ्याचे 2 मुक्काम असणार आहेत। परंपरेप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान झालं असून पहिला मुक्काम आळंदीतील आजोळगर गांधी वाड्यामध्ये असतो। गावकऱ्यांनी गांधी वाड्यापर्यंत पालखीची सेवा करून परंपरेनुसार आरती करण्यात आली। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीस सज्ज झालेत। 2,500 पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत। आषाढी वारीसाठी पालखी सोहळ्यासोबत पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी शासनाचा 108 अत्यावश्यक वैद्यकीय सेवा विभाग आणि राज्य आरोग्य विभाग यांनी संयुक्तपणे मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे। यंदा पहिल्यांदाच 10 मानाच्या पालखी सोहळ्यांसोबत 100 पेक्षा अधिक रुग्णवाहिका सज्ज आहेत। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या उच्चाधिकार समितीची गुरुवारी पुनर्रचना करण्यात आली। पुनर्रचना केलेल्या समितीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे यांचा समावेश आहे। राज्य सरकारनं प्राथमिक शिक्षणात 3ऱ्या भाषेच्या स्वरूपात हिंदी लागू करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं इयत्ता 1ली आणि 2रीसाठी सुधारित अभ्यासक्रम आणि वेळापत्रक लागू करण्याचे आदेश जारी केलेले आहेत। हे वेळापत्रक यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सर्व शाळांसाठी बंधनकारक असणार आहे। राज्यात प्रकल्प रखडल्यानं त्यांच्या किमतींमध्ये वाढ होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली। राज्यातील महत्त्वाचे प्रकल्प भूसंपादनामुळे रखडणार नाहीत यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी। भूसंपादनासाठी टाइमलाईन देण्यात आली असून त्याचं तंतोतंत पालन करावं अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या।
रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच अपेक्षित असल्यामुळे सर्व पालिकांमध्ये प्रभागाची रचना करून ती निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत। त्यानुसार प्रभाग रचनेमध्ये नव्या विकास कामांचा समावेश होणार आहे। राज्यात मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून भारतीय भाषा शिकवण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केल्यानंतर एकाच दिवसात तिसऱ्या भाषेचा समावेश असलेलं वेळापत्रक जाहीर केलं। मात्र तिसऱ्या भाषेसाठीची पाठ्यपुस्तकं आणि शिक्षक कसे उपलब्ध करणार, ऑनलाईन शिकण्याबाबतची पद्धत कशी असणार याबाबत स्पष्टता नसल्यानं वेळापत्रकाची घाई कशासाठी असा प्रश्न शैक्षणिक वर्तुळातून उपस्थित करण्यात येतोय। विमान अपघातानंतर एअर इंडियानं मोठा निर्णय घेतलाय। एअर इंडियानं आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 15% कपात घोषित केली आहे। अलीकडेच उड्डाणांमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येतंय। महाराष्ट्रासाठी रेल्वे विभागानं यंदा 81,000 कोटी रुपयांची तरतूद केली असून एकट्या मुंबई आणि MMR मध्ये आजघडीला 16,000 कोटी रुपयांची कामं सुरू आहेत। मुंबईतील लोकल फेऱ्यांची संख्या 3 वर्षात दुप्पट केली जाईल असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं। कार, जीप आणि व्हॅन यांसारख्या बिगर व्यावसायिक वाहनांसाठी 3,000 रुपयात फास्टॅग आधारित टोल पास देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय। पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक टोल नाके आहेत आणि या जिल्ह्यातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे। पश्चिम रेल्वेच्या सर्व प्रवासी आणि मालगाड्यांच्या 978 इलेक्ट्रिक आणि डिझेल इंजिनमध्ये AI आधारित 6,000 कॅमेरे बसवले जाणार आहेत। या कॅमेऱ्यांची किंमत अंदाजे 100 कोटी रुपये असून हे कॅमेरे 360 अंशाच्या कोनातून प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवतील आणि त्यामुळे अपघाताचं कारण शोधणं सोपं होणार आहे। राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 1,500 नवीन बस दाखल झाल्या असल्या तरी यंदा एप्रिल ते जून या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या हंगामात प्रवाशांच्या संख्येत सरासरी 20 लाख रुपयांनी घट झाली आणि त्यामुळे अपेक्षेप्रमाणे उत्पन्न मिळालं नाहीये। तिकीट भाडेवाढ, अस्वच्छ आगार, वेळेवर सेवा नसणं अशा अनेक कारणांमुळे प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली। अहमदाबाद विमान दुर्घटनेसारखी घटना मुंबईत घडली तर काय होईल अशी चिंता उच्च न्यायालयानं व्यक्त केली आहे। मुंबई विमानतळाशेजारी खूप झोपड्या आहेत आणि अहमदाबाद घटनेची तीव्रता लक्षात घेऊन काय करता येईल हे तपासावं असं न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठानं नमूद केलंय। झोपडपट्टी पुनर्वसन योजनेबाबत हायकोर्टानं महत्त्वाचा निकाल दिलाय। मोकळ्या भूखंडावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवताना 35% जागा मुंबईकरांसाठी राखून ठेवावी असा आदेश कोर्टानं दिलाय। ज्या शहरात जागा आणि सेवांच्या बाबतीत असमानता दिसून येते तिथे शहराच्या बाहेर नव्हे तर शहराच्या आत झोपडपट्टीवासियांना घरं उपलब्ध करून देणं हे समानतेच्या दिशेनं उचललेलं एक पाऊल आहे असं मत उच्च न्यायालयानं व्यक्त केलंय। मुंबई आझाद मैदान पोलिसांनी रॅपिडो आणि उबर बाईक टॅक्सी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवलेला आहे। राज्य सरकारच्या परवानगीशिवाय बाईक टॅक्सी सेवा पुरवल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे। ठाण्यात बोकाळलेल्या अनधिकृत बांधकामांवरून हायकोर्टानं पुन्हा एकदा पालिकेची खरडपट्टी काढली आहे। पूर्वीच्या काळी ठाणे महापालिकेचा रेकॉर्ड चांगला होता, आता मात्र पालिकेला झाले तरी काय असा सवाल करत कुणालाही न जुमानता बेकायदा बांधकामांवर कारवाई करा, ठाणे पॅटर्न राबवा असे आदेश हायकोर्टानं पालिका प्रशासनाला दिले। स्थानिक नागरिकांचा विरोध आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेनं चिखली, कुदळवाडीनंतर आता चन्होलीतील प्रस्तावित नगररचना योजना रद्द केलेली आहे। याबाबतच्या प्रस्तावाला प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे। कुर्ल्यामध्ये सुंदरबाग रोड राधिका सोसायटी या ठिकाणी गेल्या 3 ते 4 वर्षांपासून डोंगरालगत असलेल्या या सोसायटीच्या मागे खूप मोठ्या प्रमाणात डोंगरावरून आलेला कचरा साचलेला आहे। महानगरपालिका आणि संबंधित यंत्रणांना कळवून देखील कुणीच दखल घेत नाहीये आणि त्यामुळे मोठा अनर्थ होण्याची दाट शक्यता आहे। रायगड जिल्ह्यातून पुण्याकडे जाण्यासाठी असलेला वरंदा घाट पावसाळ्यात वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्याची अधिसूचना पुणे जिल्हाधिकारी यांनी काढली असून 31 सप्टेंबरपर्यंत हा आदेश लागू राहील। जळगाव जिल्ह्यातील बिअर बार, वाईन शॉप आणि दारूचं मोठ्या प्रमाणात दुकानं उघडली असल्यानं परिसरातील नागरिक हे त्रस्त झालेत। महिला आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्यानं परिसरातील ग्रामस्थांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयावर धडक देत दारूच्या दुकानांचे परवाने रद्द करण्याची मागणी केली आहे।
शहापूरच्या साईनगर येथील नाल्यामध्ये म्हैस अडकली होती. जीवरक्षक टीमकडून नाल्यामध्ये उतरून अडकलेल्या म्हशीला बाहेर काढत जीवदान देण्यात आलेलं आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या संकेतस्थळावर बिघाड झाल्यानं संकेतस्थळ बंद पडलेलं आहे. त्यामुळे ऑनलाईन दर्शन बुकिंग आणि अभिषेक पूजेचं बुकिंग कालपासून बंद पडलंय आणि त्यामुळे भाविकांमध्ये नाराजी आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये जूनच्या मध्यान्हानंतरही कापसाचं 72% क्षेत्र लागवडीविना आहे. जिल्ह्यामध्ये कापसाचं सरासरी 5,46,933 हेक्टर क्षेत्र असून आतापर्यंत 1,55,000 हेक्टरवर लागवड करण्यात आलेली आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव इथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं हेडगेवार नगर परिसरात वीर क्रांतिकारी खाजाजी नाईक यांचं स्मृतीस्थळ आणि स्मारक उभारण्यात आलं असून या स्मृतीस्थळाच्या माध्यमातून खाजाजी नाईक यांच्या शौर्याला आणि उपक्रमाला उजाळा मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या स्मृतीस्थळाचं लोकार्पण केलं जाणार आहे. पैठणच्या जायकवाडी प्रकल्पाला तब्बल 115 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं सुरक्षा कवच मिळणार आहे. 6 महिन्यांपूर्वी पोलिसांनी धरणाचं सुरक्षा ऑडिट केलं होतं आणि यानंतर पोलिसांनी जलसंपदा विभागाला पाठवलेल्या गोपनीय अहवालानंतर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणानं ड्रीप योजनेतून धरणाची सुरक्षा यंत्रणा वाढवण्याचा निर्णय घेतला. छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यातील शेवता गावात रानडुकरांमुळे शेतात लागवड केलेल्या मका, कापूस आणि सोयाबीन या पिकांचं मोठं नुकसान होत आहे आणि त्यामुळे शेतकरी प्रचंड त्रस्त झालेत. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना देऊन देखील दुर्लक्ष करत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. रानडुकरांच्या कळपांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय.